नमस्कार मंडळी, सात्विक रेसिपी मध्ये आज आपण बनवतोय आंबी हळद आणि देशी हळदीचं लोणचं। ही लोणचं रोग प्रतिकार शक्ती वाढवते, सर्दी खोकला यासाठी एक रामबाण औषध आहे। आज आपण हे लोणचं बनवण्यासाठी इथे आंबी हळद आणि देशी हळद घेतलेले आहे। साल काढून असे जाड किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचे आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही साल काढून याचे बारीक तुकडे सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे अशी ही मोठी किसणी आहे, त्याने मी हे असं जाडसर किसून घेतलेलं आहे। जास्त पातळी नाही, जाडही नाही, या पद्धतीने याचे हे बारीक पातळ अशा फोडी होतात। इथे आपण लोणचं बनवण्यासाठी 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये गॅस मीडियम हीटवरती ठेवून हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आपण इथे मोहरी टाकणार आहोत 2 चमचे। सर्व प्रमाण आपण 2 चमचे या हिशोबाने घेतलेले आहे। हे पहा, या पद्धतीने गॅस मीडियम हीटवरती ठेवून आपल्याला हे सर्व खमंग असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये जिरे टाकलेले आहे 1 चमचा, 2 चमचे सॉरी। त्यानंतर इथे आपण हे राईचं तेल घेतलेलं आहे, अर्धी वाटी ही तेल असेल। राईचं तेल वापरल्यामुळे हे लोणचं जास्त दिवस टिकतं आणि एक लोणच्याला वेगळीच चव येते। इथे आपण 3 लिंबूचा रस काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हे तेल पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। हे पहा, इतपत हा लिंबूचा रस निघालेला आहे। हे तेल थंड झालं की थोडंसं कोमट आहे तोपर्यंत यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे। मिरची तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला मिरची आवडत असेल टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालेल। यामध्ये आपल्याला आता हा थंड झालेला मसाला आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊया। ज्यांना शुगर आहे, ज्यांच्या तोंडाला चव नाही, सर्दी खोकल्यासारखे सारखे आजार होतात, त्यांच्यासाठी ही लोणचं एक रामबाण औषध आहे। तुम्ही नक्की करून पहा। आता या पद्धतीने हे आपण बारीक वाटून घेतलेलं आहे। याच्यापेक्षा आपल्याला आणखीन जास्त बारीक हवा असेल तर परत एकदा आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। हे पहा, या पद्धतीने एकदम बारीक पेस्ट केलेली आहे। आता हे तेल सुद्धा आपलं थंड झालेलं आहे। आता हे थंड तेलामध्ये हे सर्व मसाले आपल्याला टाकायचे आहेत। त्यानंतर आपण इथे जो मसाला बनवून घेतला आहे तो थंड झाल्याशिवाय या लोणच्यामध्ये टाकायचा नाही, नाहीतर लोणचं आपलं लवकर खराब होतं। या बाउलमध्ये आपण ही किसून घेतलेली ही हळद आहे ती घ्यायची आहे। ही हळद तुम्हाला मार्केटमध्ये सर्वकडे भेटेल। आंबी हळद आणि किसताना त्याची चव वेगळीच असते। एकदम कच्च्या कैरीसारखी ही आंबी हळद लागते आणि दिसायला सुद्धा पांढरी असते। ही आंबी हळद वापरल्यामुळे ह्या लोणच्याची चव आणखीन वाढते। आंबी हळदीलाच कस्तुरी हळद सुद्धा म्हणतात, कारण याचा सुगंध आणि चव ही नॉर्मल हळदीपेक्षा खूप वेगळी आहे। यामध्ये आता आपल्याला लिंबूचा रस टाकायचा आहे। त्यानंतर वाटून 2 चमचे मीठ टाकायचे आहे। साधारणपणे हे 1 किलो हळदीचं लोणचं आहे। 1 किलोसाठी ही प्रमाण अगदी योग्य आहे। थोडंसं कडवट हे लोणचं लागतं, पण आपल्या आरोग्यासाठी एकदम चांगलं आहे। इथे आपण हे मीठ आणि लिंबूचा रस चांगला मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये जो मसाला बनवून घेतला आहे तो टाकणार आहोत। त्या अगोदर 10 मिनिटं आपल्याला हे लोणचं असंच झाकून ठेवायचं आहे। ही लोणचं जास्त मुरण्याची गरज नाही, पटकन आपण खाऊ शकतो। इथे आपण कॅप्रेचा मसाला घेतलेला आहे, आंब्याचा लोणचा मसाला, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। इथे हा मसाला 2 चमचे इथे टाकायचा आहे। आपण इथे मिरचीही वापरलेली आहे आणि ही मसाला पण वापरत आहे, कारण ह्या मसाल्यामुळे जास्त प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि जास्त दिवस हे टिकतो लोणचं। तर इथे हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। एकदम तिखट, आंबट
असं हे लोणचं खाण्यास लागतं. तर हे आता परत एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया. वरती ही लोणचं 3 महिने आरामात राहतं आणि जर तुम्हाला वर्षभर खायचं असेल तर फ्रीजमध्ये बंद करून ठेवायचं. ही अशी सुकी भरणी घ्यायची, यामध्ये पाण्याचा अंश थोडासुद्धा नको. ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकतं. त्यानंतर हे बनवून घेतलेलं लोणचं यामध्ये पाण्याचा हात कुठेही लावायचा नाही. चमचा सुद्धा कोरडाच घ्यायचा आणि हे लोणचं असं ह्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. शुगर, डायबिटीस, संधिवाताचा त्रास, सर्दी खोकला असणाऱ्यांसाठी ही लोणचं खूप उपयुक्त आहे. अशाच सात्विक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ रेसिपी आवडत असतील तर तुमचे मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट करा, लाईक करा. आता लवकरच भेटूया अशाच नवीन आणि घरगुती सात्विक रेसिपीसह. इथेही शिल्लक राहिलेलं तेल ह्या भरणीमध्ये आपल्याला पूर्ण ओतायचं आहे. जेवढं तेल जास्त तेवढं हे लोणचं जास्त टिकतं असं म्हणतात, पण मी इथे तेलाचं प्रमाण हे कमीच वापरलेलं आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने ह्या उन्हाळ्यात, हिवाळ्यात हे लोणचं नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया अशाच नवीन सात्विक घरगुती रेसिपीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.